नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर SK एज्युकेशनवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विषय मराठी, इयत्ता 7वी, कविता 10वी, गोमू माहेरला जाते हो नाखवा. तर मित्रांनो, ही कविता म्हणजेच हे गाणं तुम्हाला नक्कीच माहीत असेल. तुम्ही गाण्यामधून किंवा यूट्यूबमध्ये नक्की हे गाणं ऐकलं असेल. तर मित्रांनो, आज आपण हे गाणं पहिलं तर मी तुम्हाला ही कविता वाचून दाखवणार आहे, मग त्यानंतर आपण ही कविता समजून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरू करूया. तर मित्रांनो, ऐका वाचा म्हणा. तर मित्रांनो, सुरू करूया. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. घो म्हणजे तिचा नवरा. दावा कोकणची निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा अबोली फुलांचा दाटवा. अबोली म्हणजे ही हलकीशी गुलाबी कलरची अशी फुलं असतात, जी कोकणामध्ये आपल्याला सर्वत्र अशी आढळतात. जर मित्रांनो तुम्ही कोकणचे असाल तर तुम्हाला अबोली हे फूल वेगळं सांगायची गरज नाही, पण जे आपले मित्र जे कोकणचे नाही आहेत त्यांना अबोलीची फुलं ही माहीत करून देण्यासाठी ही मी माहिती देत आहे. तर मित्रांनो, तुम्ही चित्रामध्ये पाहतच असाल की गोमू मासे घेऊन जी कोणी मासे घेऊन जाते, तिच्या बाजूला जी फुलं आहेत भगव्या ऑरेंज कलरची, तीच एक प्रकारे आपण म्हणू शकतो की अशीच आबोलीची फुलंसुद्धा असतात. तर मित्रांनो, चला आपण पुढे जाऊया. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा. तर मित्रांनो, पुढे जाऊया आपण. सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर अवखळ वाऱ्या. झणी धरणीला गलबत टेकवा. मित्रांनो, ही आपली कविता आहे, तर आपण याचा अर्थ समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा. म्हणजेच गोमू ही माहेरला म्हणजेच कोकणामध्ये येत आहे. तिचा नवरा, ज्याला कोकण माहीत नाही आहे, त्याला कोकण दाखवा असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, पुढे जाऊया आपण. डावा कोकणची निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा आबोली फुलांचा ताटवा. तर मित्रांनो, यामध्ये सांगण्यात आले आहे की तिच्या नवऱ्याला कोकणची निळी खाडी, तिचे सौंदर्य दाखवा. दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. म्हणजे आपल्याला माहितीच आहे, कोकण हे खूप हिरवगार आणि खूप समृद्ध असं ठिकाण आहे, जिथे सगळीकडे हिरवळच पसरलेली आहे. आणि भगवा अबोली फुलांचा ताटवा म्हणजे अबोली फुले ही जणू आता बहरालाच आलेली आहेत आणि त्यांचा पूर्ण बहर हा कोकणभर पसरलेला आहे असे यामध्ये सांगितलेले आहे. पुढे जाऊया. कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. म्हणजे आज सांगितले आहे की कोकणची माणसं फारच साधी भोळी असतात. त्यांच्या मनामध्ये काही असं नसतं. त्यांची मनंसुद्धा खूप अगदी भरली शहाळी असतात. म्हणजेच अगदी कोमल असतात असं लेखकाने यामध्ये सांगितलेले आहे. कवीने यामध्ये आपल्यासमोर मांडले आहे. उंची माडांची जवळून मापवा. म्हणजेच कोकणामध्ये माडांची म्हणजेच नारळांची झाडे खूप आहे असे कवी आपल्याला या कवितेतून सांगत आहे. आणि ती खूप मोठी आहेत अशी सुद्धा यामध्ये त्याने वर्णन केलेले आहे. कारण की त्यामुळेच त्याने लिहिलेलं आहे की उंची माडांची जवळून मापवा. त्यामुळेच ती केवढी मोठी आहेत हे आपल्याला समजून येते. सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर रे अवखळ वाऱ्या. झणी धरणीला गलबत टेकवा. सोडून दे रे खोड्या साऱ्या हे ह्यामध्ये कवी हे अवखळ वाऱ्याला आणि अवखळ समुद्राला सांगत आहे की तुझ्या सगळ्या खोड्या सोडून दे. शिडात शिर रे अवखळ वाऱ्या. शीड हे बांधतात होडीला, कारण की दिशा दाखवण्यासाठी हे शीड वापरतात. आणि झणी धरणीला गलबत टेकवा. झणी म्हणजे फटाफट लवकर कोकणच्या किनाऱ्यावर बोट टेकवा. म्हणजे गोमू लवकरात लवकर तिच्या माहेरला जाऊ शकेल असं लेखकाने ह्याच्यामध्ये कवीने ह्याच्यामध्ये सांगितलेले आहे. तर मित्रांनो, ही पुढे आपण आता ही कविता आपली पूर्ण झालेली आहे. तर याचे कवी आहेत ग. दी. माडगूळकर. प्रसिद्ध कवी, लेखक, पटकथा लेखक, कादंबरीकार, गीत रामायणकार, जोगिया, चैत्रबन, वैशाखी, पुरिया इत्यादी गीतसंग्रह, गीतगोपाल, गीतसंभद्र ही काव्यनिर्मिती, कृष्णाची करंगई, तुपाचा नंदादीप हे कथासंग्रह, आकाशाची फळे,
उभे धागे आडवे धागे या कादंबऱ्या प्रसिद्ध. कोकण, कोकणातील खाडी, तेथील निसर्ग सौंदर्य, कोकणातील साधीभोळी माणसे यांचे सुरेख वर्णन प्रस्तुत गीतामध्ये कवीने केलेले आहे. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला समजलंच असेल की कवीने या कवितेमध्ये कोकणचे आणि तिकडल्या माणसांचे खूप सुंदर असे वर्णन केलेले आहे आणि निसर्गाचे सुद्धा खूप सुंदर वर्णन केलेले आहे. तर मित्रांनो, आपण आता स्वाध्यायाकडे वळूया. तर खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा. तर मित्रांनो, आपण सुरू करूया स्वाध्यायाला. कवितेचे कवी हे ग. दि. माडगूळकर हे आहेत. तर मित्रांनो, कवितेचा विषय काय आहे? कवितेचा विषय हा आहे की गोमू ही तिच्या माहेरला जाते आहे, म्हणजेच कोकणला जाते आहे. ती तिच्या नवऱ्याबरोबर जात आहे आणि या कवितेमध्ये असे सांगितलेले आहे की तिच्या नवऱ्याला कोकण दाखवायचे आहे. हा कवितेचा विषय आहे. कवितेतील पात्र आहे नाखवा, गोमू आणि तिचा नवरा. ही कवितेतली पात्र आहेत. कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी. तर मित्रांनो, मी तुम्हाला कवितेमध्ये नेऊन कवितेमध्ये काय काय वर्णन केलेले आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टींचे वर्णन केलेले आहे ते आपण पाहूया. तर मित्रांनो, याच्यामध्ये कवीने सांगितलेले आहे की कोकणातली निळी खाडी ही खूपच सुंदर आहे असं लेखकाने सांगितलेले आहे. दोन्ही तीराला हिरवी झाडी म्हणजे तिकडे खूप हिरवळ पसरलेली आहे. अबोली फुलांचा ताटवा म्हणजेच अबोलीच्या फुलांना बहरच आलेला आहे असं कवीने सांगितलेले आहे. कोकणची माणसं ही खूप साधीभोळी आहेत. हे सुद्धा कोकणातल्या माणसांचा स्वभाव लेखकाने खूप उत्तम पद्धतीने हाताळलेला आहे आणि आपल्याला कवीने उत्तम प्रकारे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजेच कोकणची माणसं साधीभोळी, काजळ त्यांच्या भरली शहाळ. तर मित्रांनो, आता कवीने पुढे सांगितलेले आहे की कवीने समुद्राला आवाहन केलेले आहे की सोडून दे सर्व्या खोड्या, शिडात शिड रे अवखळ वाऱ्या. म्हणजे दिशा दाखवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेले आहे की शिडाचा उपयोग करतात. म्हणजे बोटीला लावलेले जे त्रिकोणी कलरचं कापड असतं, त्रिकोणी आकाराचं कापड असतं, त्याला शिड असे म्हणतात. ते दिशा दाखवण्यासाठी दाखवतात. तर कवी ह्याच्यामध्ये सांगत आहे की समुद्राला की तुझा अवखळपणा, तुझा खट्याळपणा सोडून दे, आम्हाला आमच्या किनाऱ्यावर सुखरूपपणे पोचव असं सांगत आहे. तर मित्रांनो, असं लेखकाने या कवितेचे वर्णन केलेले गोष्टी आहेत. तर मित्रांनो, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न दुसरा, एका शब्दात उत्तरे लिहा. गोमूचे माहेर, अर्थातच कोकणची माणसं कवीने सांगितलेले आहेत कवितेमध्ये साधीभोळी. तर मित्रांनो, आपण खाली जाऊया. प्रश्न तिसरा, खालील आकृती पूर्ण करा. कोकणची वैशिष्ट्य प्रथम तर आपण परत वरती जाऊया म्हणजे तुम्हाला उत्तमरित्या समजता येईल. कवीने सांगितल्याप्रमाणे कोकणची वैशिष्ट्ये ही कोकणमध्ये निळी खाडी, निळा समुद्र आहे आणि त्यामध्ये हिरवी झाडीसुद्धा आहे आणि फुलं बहरलेली आहेत अबोलीची. आणि कोकणची माणसं ही खूप साधीभोळी आहेत. त्यांच्या मनामध्ये खूप कोमलपणा असा भरलेला आहे. आणि कवीने ह्याच्यामध्ये सांगितलेले सुद्धा आहे की काळजात त्यांच्या भरली शहाळी. ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे की कोकणची माणसं किती सौम्य आहेत आणि किती साधी आहेत. आणि कवीने याच्यामध्ये खूप सुंदर असे समुद्राचे वर्णन सुद्धा केलेले आहे. तर मित्रांनो, हे असे कोकणची वैशिष्ट्य कवीने आपल्याला सांगितलेले आहेत. तर मित्रांनो, आपण आता पुढे जाऊया. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ. काळजात त्यांच्या भरली शहाळी म्हणजे यामध्ये कवीने कोकणच्या माणसांचा साधेपणा आपल्याला लक्षात आणून दिलेला आहे. म्हणजेच त्याने लिहिलेल्या ओळींनुसार की कोकणची माणसं साधीभोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी म्हणजे कोवळा नारळ आपण असं म्हणू शकतो. त्यामध्ये आपण त्याला मलाई सुद्धा असे म्हणतो. तर त्याचप्रमाणे तेवढीच कोमल कोकणच्या माणसांची मनं आहेत असं कवीला आपल्याला सांगायचे आहे. हे माझे मत आहे मित्रांनो. जर तुम्ही तुमचे मत थोडे वेगळे सुद्धा असू शकते. तर मित्रांनो, मी सांगितलेल्या मताकडे मत तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्की सांगा. झणी धरणीला गलबत टेकवा. झणी म्हणजे फटाफट, लवकर, पटकन असं. धरणीला गलबत टेकवा म्हणजे लवकरच बोट किनाऱ्यावर न्या म्हणजे गोमू माहेरी जाऊ शकेल असं यामध्ये सांगण्यात आलेले आहे. प्रश्न चौथा, कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. कवी वाऱ्याला विनंती करतो की शिड रे अवखळ वाऱ्या म्हणजेच जी शीड
बांधण्यात येते बोटीला दिशा दर्शवण्यासाठी. ते बांधल्यामुळे बोटीला लवकर दिशा मिळू दे आणि ती लवकरात लवकर किनाऱ्यावर पोचू दे असे विनंती केलेली आहे वाऱ्याला. आणि समुद्राला पण त्याने विनंती केलेली आहे की तुझा खोडकरपणा सोडून दे, पण आमची बोट किनाऱ्यावर सुखरूप अशी लागू दे, असे कवीने वाऱ्याला केलेली विनंती अर्थ आहे. तर वारा हा खाडीजवळ असल्यामुळे वारा हा नेहमीच असा अवखळ असतो. वारा हा जोसा सुटलेला असतो. त्यामुळेच कवीने वाऱ्याला विनंती केलेली आहे की बाबा तुझा खोडकरपणा जरा कमी कर, आम्हाला लवकरात लवकर किनाऱ्यावर पोहोचू दे. तर मित्रांनो, आता चर्चा करूया. शहाळ्यातले पाणी आरोग्यदायी असते, याबाबत शिक्षक व पालकांशी चर्चा करा. तर मित्रांनो, तुम्हाला शिक्षकांशी आणि पालकांशी चर्चा करायची आहे की शहाळ्यातले पाणी हे आरोग्यदायी असते की नाही. तर मित्रांनो, आता खेळूया शब्दाशी. कवितेतील यमक जुळवणारे शब्द लिहा. नाखवा, दाखवा. खाडी. मित्रांनो, यामध्ये आपल्याला दिसत आहे की खाडी, झाडी. पुढे आहे भोळी, शहाळी. नंतरला आहे साऱ्या, वाऱ्या. तर हे मित्रांनो ते शब्द आहेत कवितेतील यमक जुळवणारे शब्द. तर खालील शब्दांचे तुम्हाला माहीत असणारे अर्थ लिहा. शीड म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की एक त्रिकोणी आकाराचा कपडा असतो जो दिशा दर्शवण्यासाठी बोटीला वापरला जातो. बोटी किंवा साधीची नौका. माड म्हणजे नारळाची झाडं. खाडी म्हणजे समुद्र ज्या भूभागाला टेकतो त्यालाच खाडी असे म्हणतात. समुद्र ज्या भूभागात शिरतो त्यालाच खाडी असे म्हणतात. शहाळी म्हणजे कोवळा नारळ, त्याच्यामध्ये जी पातळ असं खोबरं असतं त्याला शहाळी असे म्हणतात. झणी म्हणजे पटकन, लवकर. आणि गलबत म्हणजे छोटीशी बोट किंवा छोटीशी नौका किंवा होडी, त्यालाच गलबत असे म्हणतात. तर मित्रांनो, विचार करा आणि सांगा, तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही तुमच्या गावातील कोणकोणती स्थळे दाखवाल त्या स्थळांशी थोडक्यात वर्णन करा. तर मित्रांनो, तुम्हाला हे वर्णन स्वतः करायचे आहे की जर तुमच्या घरी कोणी पाहुणा आला तर तुमच्या गावातली कोणकोणती स्थळे दाखवाल. तर मित्रांनो, मी माझ्या गावचं वर्णन तुम्हाला सांगतो की माझ्या गावी गणपतीपुळ्यापासून खूप जवळ आहे माझं गाव. त्यामुळे मी माझ्या घरी आलेल्या पाहुण्यांना गणपतीपुळे, रत्नागिरीतील काही प्रसिद्ध ठिकाणे, उदाहरणार्थ मार्लेश्वर म्हणा, थिबा पॅलेस म्हणा, हे दाखवेन. तर मित्रांनो, मला सांगा तुमच्या गावातील अशी सुंदर ठिकाणे मला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की तुम्ही सांगा. तर मित्रांनो, खाली माहिती मिळवा आहे. या देशातील कोणकोणत्या राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे, या राज्यांच्या नावाची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा. तर मित्रांनो, माझ्या माहितीनुसार आपला भारत देश त्यामधील गुजरात राज्य, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, अजून ओडिसा, पश्चिम बंगाल ही सगळी राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. गोवासुद्धा आहे त्यामध्ये. तर मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया. आपल्या राज्यातील कोणकोणत्या गावांना समुद्रकिनारा लाभला आहे, या गावांच्या शहरांच्या नावाची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा. तर मित्रांनो, हे तुम्हाला इंटरनेटवरूनच समजूनच येईल, पण मी पण तुम्हाला सांगतो की शहरं म्हणजे मुंबई, पालघर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रायगड आणि आपल्या रत्नागिरी, हे सगळ्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कविता कशी वाटली आणि त्यातला स्वाध्याय कसा वाटला हे मला नक्की सांगा डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला जर कविता आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर. आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला मिळतील. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तर तिथपर्यंत मित्रांनो, काळजी घ्या. बाय बाय.